नमस्कार, मी ज्योतिरा फुले बोलतोय. आज माझी 200वी जयंती साजरी होत आहे. 200 वर्षांनंतर मी आजच्या भारताकडे पाहतोय. भारत स्वतंत्र होऊन अनेक दशके उलटली. माणूस चंद्रावर पोहोचला. नवीन तंत्रज्ञान आले. शिक्षणाच्या अनेक नव्या वाटा निर्माण झाल्या. पण माझ्या मनात एक प्रश्न सतत घोळत राहतो की आजही प्रत्येक मुलाला समान आणि दर्जेदार शिक्षण सहज उपलब्ध आहे का? मातृभाषेची महती प्रत्येक भारतीयाला पटली आहे का? आज आपल्या मायबोलीच्या शाळा टप्प्याटप्प्याने बंद होत आहे आणि बंद पाडल्या जात आहे. शासकीय यंत्रणेबरोबर आपणही तितकेच जबाबदार आहोत या गोष्टीला. याचीच खंत वाटते मला. शिक्षणाचा वाढता खर्च गरीब पालकांसाठी चिंतेचा विषय बनत आहे. खाजगी शिक्षणाचा वाढता खर्च अनेक कुटुंबांसमोर मोठे आव्हान उभे करत आहे. ज्यांच्या हातात पैसा आहे त्यांना शिक्षणाच्या अनेक संधी सहज उपलब्ध होतात. पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना त्याच संधी मिळवण्यासाठी कितीतरी संघर्ष करावा लागतो. मी आणि सावित्रीने ज्या काळात मुलींसाठी शाळा सुरू करण्यासाठी समाजाचा विरोध सहन केलेला, आम्ही शिक्षणाचे दारे उघडण्यासाठी संघर्ष केलेला, आज 200 वर्षांनंतरही जर एका मुलाला केवळ गरिबीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावं लागत असेल तर माझ्या संघर्षाला अजून पूर्णविराम मिळालेला नाही. मला शिक्षणाचा बाजार नको, तर मला शिक्षणाचा अधिकार हवाय. म्हणूनच मला वाटते केवळ अक्षर ओळख म्हणजे शिक्षण नव्हे, केवळ अक्षर ओळख म्हणजे शिक्षण नव्हे, केवळ पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे, केवळ पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे. खरे शिक्षण तेच जे माणसाला विचार करायला शिकवते, प्रश्न विचारायला शिकवते, अंधश्रद्धेला नाकारायला शिकवते आणि अन्यायाविरुद्ध उभे राहायला शिकवते आणि माणसात समानता निर्माण करते. आणि आता हे काम तुम्ही करायचे आहे. माझे छोटे लेकरांनो, तुमच्यातच मला माझे छोटे छोटे ज्योतिबा दिसतात. तुमच्यातच मला माझ्या सावित्रीच्या रूपातील असंख्य सावित्री दिसतात. तुमच्या हातातच पुस्तक आहे, तुमच्या हातातच तंत्रज्ञान आहे. आता या ज्ञानाचा उपयोग समाज बदलण्यासाठी करा, तरच माझी खरी जयंती साजरी करण्यासारखी आहे. धन्यवाद. खूप छान, जोरदार टाळ्या वाजवा श्रीजासाठी.